हॅलो, आज आपण सिंगापूरमधल्या 2 वेगवेगळ्या वाइब्स असलेल्या ठिकाणी जाणार आहोत. एक बीच आणि नंतर लोपसात म्हणजेच तेलोकायर मार्केट. बाहेर जायचं आहे तर सगळ्यात आधी आपण करूयात स्किन केअर, कारण बाहेर जाण्यासाठी स्किन फ्रेश असणं खूप महत्त्वाचं आहे. हे माझं इझी टू गेट रेडी 3 स्टेप स्किन केअर रुटीन आहे. अंघोळ वगैरे झाल्यानंतरून पोर्स आपले जेव्हा स्किनचे ओपन असतात त्यावेळेस सगळ्यात आधी लावून घ्यायचं सिरम, त्याच्यानंतरून मॉइश्चरायझर. सिंगापूरमध्ये ह्युमिडिटी जास्त आहे, त्यामुळे जेल बेस्ड मॉइश्चरायझर अतिशय छान काम करतं ह्युमिडिटीमध्ये. प्लस माझी कॉम्बिनेशन स्किन आहे, सो जेल बेस्ड मॉइश्चरायझर मला सूट होतं. मॉइश्चरायझर लावत असताना फेसचा थोडा मसाजही करून घ्यायचा. स्किन बघा किती छान हायड्रेटेड आणि फ्रेश दिसत आहे. आता येते सगळ्यात महत्त्वाची इम्पॉर्टंट स्किन केअर स्टेप, ती म्हणजे सनस्क्रीन. बाहेर जाताना सनस्क्रीन इज अ मस्ट मस्ट मस्ट. स्किन आपली भूतासारखी दिसू नये म्हणून आधी भूतासारखं सनस्क्रीन लावून घ्यायचं आणि ते व्यवस्थित लावायचं. बेसिक इझी टू गो, जास्त तामझाम नसलेलं माझं स्किन केअर रुटीन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता स्किन माझी किती फ्रेश आणि हायड्रेटेड वाटत आहे. आता परत एकदम साधं सुधं सिम्पल असं मेकअप करणार आहे. हेवी प्रोडक्ट्स मी शक्यतो टाळते, नाहीतर स्किन खूप चिपचिपी वाटते. आज नो हेवी मेकअप आहे माझा. प्रायमर ऑल इन वन स्टेक मस्तपैकी ब्लेंड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतरून हलकंसं कॉम्पॅक्ट ब्लश आणि आयलायनर वगैरे एवढंच ठेवणार आहे. नो मेकअप लुक आहे हा. एकदम सिंपल, साधा, सरळ, सोपा, पटपट होणारा आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एस्पेशली बीचचा. अतिशय सुंदर असे मी तुम्हाला व्हिज्युअल्स आणि क्लिप्स दाखवणार आहेत. आता माझी ही छोटीशी बुलेट लिपस्टिक. मला ना असे दिवस खूप आवडतात जिथे खूप प्लॅनिंग नसतं, फक्त बाहेर पडायचं, फिरायचं आणि छोटे छोटे जे मोमेंट्स असतात ना ते जगायचे आणि भरपूर एन्जॉय करायचे. अशा सिम्पल डेजमध्ये ना मला जाणवतं की ट्रॅव्हल फक्त म्हणजे वेगवेगळी ठिकाणं बघणं नसतं, तर इट्स अबाउट हाऊ यू फील ॲट दी एंड ऑफ द डे. हे जास्त इम्पॉर्टंट असतं. आउटफिटसुद्धा कम्फर्टेबल ठेवलं आहे, कारण की चालणं जास्त असणार आहे. हे पहा, मेकअप सगळा झालेला आहे. एकदम सिम्पल इझी टू गो मेकअप. चला आता निघूयात. बीच वाईब्स आणि फूड वाईब्स दोन्ही तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे. सो कम अलॉंग विथ मी. आता आपण पुंगोल बीचला पोहोचलो आहोत. पुंगोल बीच हे सिंगापूरमधलं खूप शांत आणि कमी गर्दीचं ठिकाण आहे. कासवराव इथे मस्तपैकी ऊन खात बसले होते. काही कासव तर पाय पसरून मस्त आळस देत ऊन खात बसले होते. सनबाथ घेत होते हे. कबुतरं सुद्धा झाडाच्या सावलीमध्ये निवांत बसली होती. हे आहे पुंगोल बीच. इथे नरम वाळू, लहान खडी आणि लांब समुद्राच्या लाटांचा एक्सपिरियन्स करायला मिळतो. हा डेक आहे जिथे लोक फिशिंग करत होते. पुंगोल बीच म्हटलं की खळखळाट समुद्रांच्या लाटांचा आवाज, थंडगार वारा, निळसर पाणी आणि नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला पाणीच पाणी दिसतं. आम्ही सुट्टीच्या दिवशी गेलो होतो म्हणून बीचवरती थोडीशी गर्दी होती. हा आहे सायकलिंग आणि रनिंग ट्रॅक. प्रचंड गरम होत होतं आणि तिथे एक काका विकत होते सँडविच आईस्क्रीम. आम्ही मस्तपैकी सँडविच आईस्क्रीम घेतलं. हा व्ह्यू पाहत मस्तपैकी झाडाच्या सावलीखाली आईस्क्रीम एन्जॉय केलं. अतिशय शांत आणि स्वतःसाठी वेळ घालवायचा असेल, स्वतःसाठी वेळ द्यायचा असेल तर पुंगोल बीचला नक्की या. आता घरी थोडा वेळ येऊन आराम करून आम्ही संध्याकाळच्या वेळेस बाहेर पडलो आणि आम्ही गेलो आहोत तेलोकायर मार्केटला. हे खाण्यासाठी खूप फेमस स्पॉट आहे सिंगापूरमध्ये. यालाच लाऊ पसात असंही म्हणतात ह्या जागेला. बीच म्हणजे शांतता, समुद्राचा आवाज आणि स्वतःसाठी वेळ. आणि मग हे फूड मार्केट म्हणजे एकदम ऑपोजिट वाईब्स. आवाज, गर्दी, वेगवेगळ्या स्टॉल्सवरून येणाऱ्या जेवणाचा सुवास आणि एनर्जी. तेलोकायर मार्केटमध्ये इंडियन, टर्किश, कोरियन, चायनीज असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. इथे ड्रिंक्स आहेत, मग ते सॉफ्ट ड्रिंक्स असो, कोल्ड ड्रिंक्स असो किंवा मग आपले हार्ड ड्रिंक्स असो,
सगळं तुम्हाला इथे तेलोकायर मार्केटमध्ये खायला मिळतं. फूड प्रेमींसाठी तरी खूप छान जागा आहे. इथलं फेमस फूड म्हणजे साते. रात्रीच्या वेळी हा रस्ता बंद करून लोक इथे रस्त्यावरती खायला बसतात. टेबल आणि खुर्च्यांवरती बसतात, रस्त्यावरती नाही. आणि हे आहे साते. हे अशा प्रकारे मस्त फायरवरती ग्रिल करतात आणि यामध्ये तुम्हाला चिकन, बीफ, पोर्क असे वेगवेगळे ऑप्शन्स खायला मिळतात. उंच उंच बिल्डिंग, पूर्ण सिटी लाईफ आणि अशा प्रकारे ही लोक इथे खायला बसलेली आहेत. सगळं आपले ड्रिंक्स आणि जेवण घेऊन एन्जॉय करत आहेत. एक वेगळीच एनर्जी आणि एक वेगळाच माहोल आहे इथला. तेलोकायर मार्केट हे खाण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. इथे इंडियन फूडही स्वस्त मिळतं आणि खूप चांगल्या चवीचं मिळतं. सो कधी तुम्हाला कन्फ्युजन झालं असेल की सिंगापूरमध्ये कुठे खावं, तर तेलोकायर मार्केटला एकदा तरी नक्की भेट द्या. टुरिस्ट, लोकल्स सगळ्यांची इथे अफाट गर्दी असते. फ्रूट ज्युसेस, जसं की मी म्हटलं, असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तुम्हाला बरेच स्टॉल्स इथे मिळतात. थाई फूड आहे, टर्किश फूड आहे, सगळ्या प्रकारचे फूड्स मिळतात अंडर वन रूफ. दिवसा सिंगापूर बघणं आणि रात्रीचं सिंगापूर पाहणं हे एकदम वेगवेगळे अनुभव आहेत. तेलोकायरवरून घरी जायला फार उशीर झाला होता. खूप दमले होते, पण आजचा दिवस खूपच छान आणि रिफ्रेशिंग होता. सकाळी आपण पुंगोल बीचला गेलो, जिथे खूप शांत जागा आहे, गर्दी नाही, फक्त समुद्राचा आवाज, थंड हवा आणि निसर्ग. तिथे चालताना मन खूप शांत झालं. सनसेट तर खरंच खूप सुंदर होता. काही मोमेंट्स असे असतात ना, जे कॅमेऱ्यापेक्षा मनात जास्त साठवले जातात. त्यानंतर आपण गेलो तेलोकायर मार्केटला. बीचच्या शांततेनंतर तिथली एनर्जी एकदम वेगळीच होती. लोक, खाण्याचा वास, आवाज, लाईट्स सगळंच खूप लाईव्हली. थकवा असूनही तिथे फिरताना मजा येत होती. सिंगापूरमध्ये ना मला हे खूप आवडतं. एकाच दिवशी काम नेचर आणि बिझी सिटी दोन्ही एक्सपिरियन्स करता येतात. आता ऑनेस्टली सांगायचं तर मी खूप थकले आहे, पण मन मात्र खूप खुश आहे. असे दिवस आपल्याला लक्षात करून देतात की स्वतःसाठी थोडं वेळ काढणं किती जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर मनापासून थँक यू. तुमच्याशी अशा रिअल नो फिल्टर मोमेंट्स शेअर करायला मला खूप आवडतं. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला बीच वाईब्स जास्त आवडतात की स्ट्रीट वाईब्स? खरं सांगायचं झालं तर घरी आल्यानंतरून मुलांना झोपी लावून सगळं करता करता रात्रीचे 1 का 1:30 वाजले होते. पण म्हटलं चला मेकअप रिमूव्ह करत करत तुमच्याशी थोड्या गप्पा माराव्या. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी थोडी रेस्ट घेणार आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट अँड टेक केअर. बाय.